आता हे सारखं सगळं हलवून द्यायचं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अश्विनीज व्लॉग या चॅनलमध्ये. तर आज आपली रेसिपी आहे अंडा करी. तर त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात. सर्वात अगोदर आपण घेतले 2 कांदे, त्याच्यानंतर 2 टोमॅटो आणि ह्याच्यामध्ये लसूण आहे आणि खोबरं आहे आणि ह्याच्यामध्ये जिरं आणि तीळ आहे. आता हे सगळं आहे ना भाजून घ्यायचं आहे आणि भाजून घेतल्यानंतर पेस्ट करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर मी अंडी उकडून घेतलेली आहेत. ही 4 अंडी घेणार आहे. 4 अंडीसाठी एवढा मसाला इनफ असेल. तर आता आपण भाजून घ्यायचं आणि पेस्ट करून घ्यायचं आहे. हे बघा, तर मी असं हे सगळं भाजून घेतलेलं आहे. हा कांदा भाजून घेतलेला आहे जरा डार्क ब्राऊन मध्ये. टोमॅटो जरासा गळेपर्यंत भाजून घेतलाय आणि हे एकत्र कांदा आपलं जिरे, तीळ आणि लसूण आणि हे खोबरं हे एकत्र भाजून घेतलेलं आहे. आता हे सगळं एकत्र वाटून घ्यायचं आहे. वाटप केल्यानंतर मसाला आपला रेडी असेल. सगळ्याची पेस्ट एकत्र करून घेतलेली आहे आणि ही अंडी सोलून घेतलेली आहेत. आता आपण काय करायचंय, कढई तापायला ठेवायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घेऊन ही अंडी काय करायची थोडीफार अशी फ्राय करून घ्यायची. तर मी ते तुम्हाला दाखवते. आता मी ह्याच्यामध्ये 1-2 चमचे तेल घेते. आता हे तेल जरासं गरम झालं की त्याच्यात अंडी थोडीशी भाजून घ्यायची. आता ही बघू शकता तुम्ही अंडी अशा प्रकारे भाजून झालेली आहेत. आता ही आपण अंडी काढून घ्यायची आहेत आणि आता त्याच्यामध्ये मसाला फ्राय करायचा. तर आता मी ही अंडी काढून घेणार आहे. आता मी यात थोडंसं आणि तेल ऍड करणार आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आपण सगळं जे हे वाटप तयार केलं होतं ते सगळं वाटप ह्याच्यात घालायचंय. कढई ऑलरेडी गरम आहे त्यामुळे तेल तापलेलंच आहे. त्यामुळे हळूच त्यात सगळा मसाला सोडायचा. अशा प्रकारे हे 2 मिनिटं भाजायचं. आता भाजून झालंय. आता याच्यामध्ये मी तिखट घरगुती मसाला घालणार आहे. जरासं भाजायचं. हे बघू शकता तुम्ही 2 चमचे हा घरगुती घाटी मसाला जो आहे तो मी घालते. त्याच्यानंतर अर्धा चमचा हा किचन किंग मसाला, अर्धा चमचा लाल तिखट हे घालणार आहे आणि हे सगळं हलवून घ्यायचं व्यवस्थित. आता याच्यात थोडंसं आपण हलवलं की हलवत राहायचंय, लागून द्यायचं नाही अजिबात. हे हलवलं. आता याच्यामध्ये मी थोडंसं 1 वाटीभर पाणी ऍड करते. हे बघू शकता मी पाणी ऍड केलंय. आता आहे ना ह्याला मसाल्याला आहे ना चांगलं शिजवायचं. आता चवीनुसार मीठ. हे हलवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता मी जास्त पण पाणी ऍड केलेलं नाही. हे अशा प्रकारे ग्रेव्ही ठेवायची आणि ती घट्ट येते शिजल्यावर. आता ह्याला आपण 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवायचं. हे अशा प्रकारे 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपला मसाला शिजून रेडी आहे. तुम्ही बघा अशा प्रकारे तेल सोडलेलं आहे मसाल्याने. आता आपण हे हलवायचं आणि याच्यामध्ये आता काय करायचं, आपण अंडी सोडूयात आणि अंडी ठेवून 1-2 मिनिटं शिजवायचं. आता मी अंडी ही कापून घेणार आहे. हे अशा प्रकारे मधनं अंडी चिरून घ्यायची म्हणजे मसाला आतपर्यंत जाईल. सगळी अंडी अशी चिरून घ्यायची. अशा प्रकारे आता ही सगळी मसाल्यात टाकूया. आता हे सारखं सगळं हलवून द्यायचं. आता हे 2 मिनिटं असं 2च मिनिटं झाकायचं. आपला मसाला ऑलरेडी शिजलाय. आता फक्त मसाला अंड्यांना लागावा म्हणून आपण काय करणार आहे, 2 मिनिटं झाकून ठेवणार आहे. हे अशा प्रकारे झाकून ठेवायचं. 2 मिनिटं झालेले आहेत. आता गॅस बंद करूया आपण
आपला अंडा मसाला रेडी आहे. आता सर्व करून घेऊयात. अशा प्रकारे आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूयात. तर माझे असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड प्रेस द बेल आयकॉन फॉर मोर व्हिडिओज. धन्यवाद.